मित्रांनो, आजचा तुमचा दिवस कसा गेला? किंवा जर तुम्ही हा पॉडकास्ट सकाळी ऐकत असाल तर कालचा दिवस कसा होता? रात्री झोपताना कधीतरी तुम्हाला असा विचार येतो का, मी आज जे ठरवलं होतं ते मी पूर्ण का करू शकलो नाही? आपण आज 2026 मध्ये आहोत. आपल्या आजूबाजूला एक प्रचंड मोठी शर्यत सुरू आहे. ज्याला बघावं तो पळतोय. सोशल मीडिया उघडला की आपल्याला हसल कल्चरचे व्हिडिओ दिसतात. सकाळी 5 वाजता उठा, 18 तास काम करा, स्वतःला त्रास द्या, वेदना सहन करा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. नो पेन नो गेन. आपल्याला हे इतकं बिंबवलं गेलंय की आपल्याला वाटायला लागलंय की जर मी स्वतःला त्रास देत नाहीये, जर मी संघर्ष करत नाहीये, तर मी आयुष्यात काहीच करत नाहीये. पण मला एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. स्वतःला असा त्रास देऊन आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झालोय का? की आपण फक्त आतून थकून गेलोय? नवीन वर्षाचा किंवा नवीन महिन्याचा संकल्प आपण सगळेच करतो. या वर्षापासून मी रोज सकाळी उठून जिमला जाईन, या महिन्यापासून मी बाहेरचं जंक फूड खाणार नाही, किंवा मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी रोज 2 तास देईन. पहिल्या दिवशी आपण खूप मोटिवेटेड असतो, दुसऱ्या दिवशीही आपण ते करतो. पण 10वा दिवस येईपर्यंत तो संकल्प कुठे हरवून जातो हे आपल्यालाच कळत नाही. आपण पुन्हा त्याच जुन्या सवयींवर, त्याच जुन्या आयुष्यावर येऊन पडतो. असं का होतं? आपण आळशी आहोत का? आपल्या टॅलेंट नाहीये का? की आपलं नशीब खराब आहे? नाही मित्रांनो, चूक तुमच्यात नाहीये. तुम्ही आळशी नाही आहात. चूक त्या पद्धतीत आहे जी आपण आजवर वापरत आलो आहोत. आपल्याला शिकवलं गेलंय की स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रचंड शिस्त लागते. पण मानसशास्त्र आणि विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतं. विज्ञानात एक संकल्पना आहे, इगो डिप्लिशन, म्हणजेच इच्छाशक्तीचा ऱ्हास. तुमची इच्छाशक्ती म्हणजे तुमच्या हातातल्या मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा ती 100% चार्जड असते. पण जसजसा दिवस पुढे जातो, तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवता, बॅटरी कमी होते. तुम्ही ऑफिसमध्ये रागीट बॉसला सहन करता, बॅटरी अजून कमी होते. तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवता, बॅटरी 10%वर येते. आणि मग संध्याकाळी 7 वाजता जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुमच्या मेंदूतली इच्छाशक्तीची बॅटरी पूर्णपणे डेड झालेली असते. आता विचार करा, जर बॅटरी 0% असेल आणि तेव्हा तुमच्यासमोर 2 पर्याय असतील, 1 तास व्यायाम करणे की सोफ्यावर पडून वेब सिरीज बघत पिझ्झा खाणे, तुमचा मेंदू काय निवडेल? तो पिझ्झाच निवडणार. कारण व्यायाम करण्यासाठी किंवा नवीन सवय पाळण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ती तुमच्याकडे उरलेलीच नसते. त्यामुळे मित्रांनो, इच्छाशक्तीवर विसंबून राहणे हा यशाचा सर्वात चुकीचा आणि कठोर मार्ग आहे. तो तुम्हाला कधीच जास्त दूर घेऊन जाऊ शकत नाही. मग यावर उपाय काय? जर इच्छाशक्ती काम करत नाही तर आपण स्वतःला बदलायचं कसं? नमस्कार मित्रांनो, आज या एपिसोडमध्ये आपण एका अशा पुस्तकाचं सखोल विश्लेषण आणि चिंतन करणार आहोत जे वाचताना तुम्हाला जाणवेल की बदल घडवून आणण्यासाठी स्वतःशी युद्ध करण्याची गरज नाहीये. तो बदल पाहण्यासारखा सहज आणि प्रवाही असू शकतो. पुस्तकाचं नाव आहे ॲक्टिवेट युअर फ्युचर सेल्फ, द सिक्रेट टू एफर्टलेसली बिकमिंग द हॅपीएस्ट, हेल्दीएस्ट अँड वेल्दीएस्ट यू. म्हणजे तुमच्या भविष्यातील स्वतःला जागृत करा. सर्वात आनंदी, निरोगी आणि श्रीमंत बनण्याचे रहस्य. आणि याच्या लेखिका आहेत मिमी बोचार्ड. मिमी बोचार्ड यांची स्वतःची कथा खूप रंजक आणि विचार करायला लावणारी आहे. वयाच्या अवघ्या 20व्या-21व्या वर्षी मिमी स्वतःच्या आयुष्याला पूर्णपणे कंटाळल्या होत्या. त्यांचं वजन खूप वाढलेलं होतं, त्या पैशांसाठी स्ट्रगल करत होत्या, त्यांची नाती तुटत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आतून प्रचंड डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांनी स्वतःला बदलण्यासाठी जगातले सगळे मार्ग वापरून पाहिले. शेकडो डाएट प्लॅन्स ट्राय केले, मोटिवेशनचे व्हिडिओ पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. 4 दिवस डाएट करायच्या आणि 5व्या दिवशी पुन्हा जुन्या सवयींकडे वळायच्या. त्या स्वतःचाच तिरस्कार करू लागल्या होत्या. पण मग त्यांना एका अशा मानसिक नियमाचा शोध लागला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य काही महिन्यातच बदलून टाकलं. त्यांना जाणवलं की आपण बाहेरच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतोय, पण आतली ओळख मात्र तीच जुनी आहे. आपण स्वतःशी काय म्हणतो? मी एक लठ्ठ माणूस आहे ज्याला कसंही करून बारीक व्हायचंय. मी एक गरीब माणूस आहे ज्याला श्रीमंत व्हायचंय. मी एक दुःखी माणूस आहे ज्याला आनंद शोधायचा आहे. मित्रांनो, जोपर्यंत तुमची ओळख एक कमजोर, गरीब आणि दुःखी माणूस अशी आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही मोठी इच्छाशक्ती वापरलीत तरी तुमचा मेंदू तुम्हाला त्याच ओळखीकडे परत खेचून आणेल. कारण मेंदूला तुमची खरी ओळख सोडायला भीती वाटते. यालाच कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात. म्हणजेच तुमची कृती म्हणजे ॲक्शन आणि तुमची स्वतःबद्दलची धारणा म्हणजे बिलीफ यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा नेहमी तुमची धारणाच जिंकते.
मिमी बोचार्ड या पुस्तकात सांगतात, बदल करण्यासाठी तुम्हाला आजच्या स्वतःशी लढायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या उद्याच्या स्वतःला म्हणजे फ्युचर सेल्फला आजच जागृत करायचंय. पुढची काही मिनिटं आपण कोणतंही पोकळ मोटिवेशनचं लेक्चर ऐकणार नाही आहोत. आपण मानवी मानसशास्त्र आणि आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे काय हे अत्यंत सखोलपणे समजून घेणार आहोत. आपण शोधणार आहोत तो फ्युचर सेल्फ म्हणजे भविष्यातील मी कुठे आहे, त्याला आजच्या वर्तमानात कसं आणायचं. तुमचे हेडफोन्स नीट लावा, बाहेरच्या जगाचा आणि त्या हसल कल्चरचा गोंधळ विसरा आणि चला तुमच्या त्या भविष्यातल्या सर्वोत्तम रूपाला आज भेटायला जाऊया. तो तुमचा आतुरतेने वाट पाहतोय. मिमी बोचार्ड या पुस्तकाची सुरुवात स्वतःच्याच एका निराश करणाऱ्या कथेने करतात. वयाच्या 20व्या वर्षी मिमी स्वतःच्या आयुष्याला कंटाळल्या होत्या. वजन वाढलेलं होतं, बँकेत पैसे नव्हते आणि त्या डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांनी शेकडो डाएट प्लॅन्स ट्राय केले, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि मग त्यांना एक संकल्पना सापडली, द फ्युचर सेल्फ, म्हणजेच भविष्यातील मी. हा फ्युचर सेल्फ म्हणजे काय? डोळे मिटा आणि कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनंतरचा किंवा 10 वर्षांनंतरचा तुम्ही कसा असेल. तो तुम्ही जो पूर्णपणे यशस्वी आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, ज्याचं शरीर एकदम निरोगी आणि फिट आहे आणि जो आतून प्रचंड शांत आणि आनंदी आहे. लेखिका म्हणतात, तो फ्युचर सेल्फ एक कल्पना नाहीये, तो आत्ता याच क्षणी अस्तित्वात आहे. फक्त तो एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आहे. आपली सर्वात मोठी चूक काय असते माहिती आहे? आपण विचार करतो की जेव्हा माझ्याकडे खूप पैसा येईल तेव्हा मी श्रीमंत लोकांसारखा वागेन, किंवा जेव्हा माझं वजन 10 किलो कमी होईल तेव्हा मी निरोगी लोकांसारखा विचार करेन. म्हणजेच आपण आधी मिळवण्याची आणि मग तसं बनण्याची वाट बघतो. मिमी बोचार्ड म्हणतात, हे समीकरण पूर्णपणे उलटं आहे. तुम्हाला आधी आतून तसं बनावं लागतं, मग तुम्ही तशी कृती करता आणि मगच ती गोष्ट तुम्हाला मिळते. बी, डू आणि हॅव. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय. जर तुम्ही आत्ता विचार करत असाल की मी एक जाडा माणूस आहे ज्याला डाएट करावं लागतंय, तर तुमचा मेंदू सतत त्या डाएटचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही तुमच्या त्या फिट फ्युचर सेल्फला, म्हणजे जो आधीच बारीक आणि निरोगी आहे, डोळ्यांसमोर आणलत आणि स्वतःला विचारलत की माझा तो फ्युचर सेल्फ या क्षणी काय निवडेल, तो पिझ्झा खाईल की सॅलड खाईल, तेव्हा उत्तर आपोआप येतं. तो फ्युचर सेल्फ सॅलड खाईल. आणि जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता तेव्हा तुम्ही डाएट करत नसता, तुम्ही तुमच्या फ्युचर सेल्फ सारखं वागत असता. इथे इच्छाशक्तीची गरज लागत नाही, इथे ओळख बदलते. आता आपण या पुस्तकाच्या हृदयापर्यंत पोहोचलो आहोत. एक अतिशय जड वाटणारा पण महत्त्वाचा शब्द लेखिकेने वापरला आहे, एम्बॉडीमेंट. अनेकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्याला सांगितलं जातं की मला काय हवंय याचा फक्त विचार करा. मिमी म्हणतात, नुसता विचार करून काहीही होणार नाही. फेक इट टिल यू मेक इट हे तत्त्व जुनं झालंय. नवीन तत्त्व आहे, बी इट टिल यू बिकम इट. ते आत्मसात करा जोपर्यंत तुम्ही ते बनत नाही. एम्बॉडीमेंट म्हणजे तुमच्या फ्युचर सेल्फची ऊर्जा आत्ता तुमच्या शरीरात जाणवणे. कसं करायचं हे? समजा तुमचं ध्येय आहे की तुम्हाला एक अत्यंत कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वासाने भरलेला बिझनेसमॅन किंवा लीडर बनायचंय. आज ऑफिसमध्ये जाताना तुमची देहबोली कशी असते? तुम्ही खांदे पाडून चालता का? जमिनीकडे बघून चालता का? जर हो, तर तुमचा फ्युचर सेल्फ तसा चालतो का? नाही. तुमचा 5 वर्षांनंतरचा यशस्वी तुम्ही कसा चालेल? त्याची छाती पुढे असेल, पाठीचा कणा ताठ असेल, त्याच्या चेहऱ्यावर एक शांत स्माईल असेल. आज, आत्ता त्या फ्युचर सेल्फसारखं चालायला सुरुवात करा. ज्या क्षणी तुम्ही तुमची देहबोली बदलता त्या क्षणी तुमच्या शरीरातलं केमिकल लोचा बदलतो. तुमचं कॉर्टिसॉल कमी होतं आणि टेस्टोस्टेरॉन वाढतं. तुम्ही तुमच्या भविष्याला तुमच्या वर्तमानात खेचून आणत असता. मिमी बोचार्ड म्हणतात, तुम्ही तेच आकर्षित करता जे तुम्ही आहात. यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर, नॉट व्हॉट यू वॉन्ट. जर तुम्ही आतून दुःखी आणि गरीब म्हणजेच स्कॅर्सिटी माइंडसेट असाल तर तुम्ही कितीही मेहनत केलीत तरी पैसा तुमच्याकडे टिकणार नाही. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठून स्वतःला सांगता की मी आधीच समृद्ध आहे, मी तो फ्युचर सेल्फ आहे, तेव्हा तुमचे निर्णय घाबरलेल्या माणसासारखे नसतात तर एका श्रीमंत आणि शांत माणसासारखे असतात. मित्रांनो, हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय ना? पण हे रोज प्रॅक्टिस कसं करायचं? यावर मिमी बोचार्ड यांनी एक अत्यंत जबरदस्त उपाय दिला आहे, ज्याने त्या स्वतः आणि त्यांचे लाखो क्लायंट्स यशस्वी झाले आहेत. तो उपाय म्हणजे ॲक्टिव्ह मेडिटेशन, सक्रिय ध्यान. जेव्हा आपण ध्यान हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला काय वाटतं? की डोळे मिटून एका जागी मांडी घालून हिमालयातल्या साधूसारखं शांत बसावं लागेल.
आजच्या धावपळीच्या जगात 20 मिनिटं एका जागी शांत बसणं अनेकांना शक्य होत नाही, किंवा बसलं तरी डोक्यात 1000 विचार येतात. मिमी म्हणतात, ध्यानाची व्याख्या बदला. तुम्ही चालताना ध्यान करू शकता, वॉकिंग मेडिटेशन. तुम्ही तयार होताना ध्यान करू शकता, गेटिंग रेडी मेडिटेशन. तुम्ही स्वयंपाक करताना ध्यान करू शकता. कसं? जेव्हा तुम्ही सकाळी आरशासमोर उभे राहून तयार होत असता, तेव्हा स्वतःमध्ये चुका काढू नका. अरे यार, केस गळतायत, सुरकुत्या आल्या आहेत. त्याऐवजी तो आरशासमोरचा 5 मिनिटांचा वेळ तुमचा एम्बॉडीमेंट वेळ ठेवा. आरशात बघून तुमच्या डोळ्यात डोळे घाला आणि स्वतःला सांगा, मी माझा फ्युचर सेल्फ आहे. मी आज एक अत्यंत यशस्वी आणि आनंदी दिवस जगणार आहे. जेव्हा तुम्ही हेडफोन्स लावून चालत असता, वॉकिंग, तेव्हा असं चाला जणू काही तुम्ही जगावर राज्य करत आहात. तो 10 मिनिटांचा वॉक हा व्यायाम न राहता तुमच्या नवीन ओळखीचं सेलिब्रेशन बनतो. या सक्रिय ध्यानामुळे काय होतं? तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करता. तुम्हाला सवय बदलायची गरज पडत नाही, तुम्ही स्वतःलाच बदलून टाकता. आणि जो माणूस आतून बदलतो त्याच्या बाह्य सवयी आपोआप कोणत्याही संघर्षाशिवाय एफर्टलेसली बदलतात. मित्रांनो, आपण गेली काही मिनिटं एका अशा पुस्तकावर चिंतन केलं ज्याने यशाचं आणि परिवर्तनाचा अर्थ अत्यंत सोपा आणि संघर्षमुक्त करून सांगितला. मिमी बोचार्ड यांच्या ॲक्टिवेट युअर फ्युचर सेल्फने आपल्याला काय शिकवलं? 1. इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं थांबवा, कारण ती संपते. 2. तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याआधी तुम्हाला आतून तसं बनावं लागेल. बी. 3. तुमच्या भविष्यातील सर्वोत्कृष्ट रूपाची स्पष्ट कल्पना करा आणि त्याला आजच्या क्षणात जगा. एम्बॉडी. 4. तुमचा फ्युचर सेल्फ कसा चालतो, कसा बोलतो, कसे निर्णय घेतो, तसे निर्णय आज, आत्ता घेण्यास सुरुवात करा. आणि सक्रिय ध्यानाद्वारे रोज स्वतःला त्या ऊर्जेशी जोडा. मित्रांनो, तुमचा भविष्यकाळ कुठे दूर लपलेला नाहीये. तो भविष्यकाळ आजच्या तुमच्या प्रत्येक निर्णयात दडलेला आहे. जेव्हा आज रात्री तुम्ही झोपायला जाल, तेव्हा डोळे मिटून स्वतःला हाच एक प्रश्न विचारा. आज दिवसभरात मी जो काही होतो, तो माझा जुना घाबरलेला मी होता, की माझा तो आत्मविश्वासानं भरलेला फ्युचर सेल्फ होता? उद्या सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवाल, तेव्हा एका सामान्य माणसासारखे उठू नका. तुमच्या त्या 5 वर्षांनंतरच्या सर्वोत्कृष्ट रूपासारखे उठा. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अप्रतिम पुस्तक आजच घरबसल्या मागवू शकता. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिला, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्ही तुमच्या फ्युचर सेल्फमध्ये कोणता गुण पाहताय हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. आणि हो, हा पॉडकास्ट तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आणि ज्यांना आयुष्यात संघर्षाशिवाय यश मिळवायचं आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत स्वतःच्या आतल्या त्या महान शक्तीला ओळखा, भूतकाळाचं ओझं खाली ठेवा आणि तुमच्या त्या फ्युचर सेल्फचं आजच्या वर्तमानात स्वागत करा. आणि एका अतिशय आनंदी, निरोगी आणि श्रीमंत जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवन दर्शनासोबत. धन्यवाद.